मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. आणि एक लक्षात ठेवा की वास्तू तथास्तूचा एक आम्ही ग्रुप केलेला आहे व्हॉट्सअपचा, की तुम्ही त्या ग्रुपवरती जॉईन व्हा. या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आहे. ती लिंकवरती व्हॉट्सअप जो वास्तू तथास्तूचा जॉईन करा आणि तुमचे कोणी मित्र नातेवाईक मंडळी असतील तर त्यांना जॉईन करायला सांगा. त्या ग्रुपवरती कुठलेही प्रश्न विचारू नका. माझ्याकडनं जी अनमोल इन्फॉर्मेशन, व्हिडिओज, काही महत्त्वाचे पोस्ट किंवा लेख असे मी टाकत असतो ते फक्त एन्जॉय करा आणि त्याला छान रिप्लाय करत चला. जर तुम्हाला कन्सल्टिंग करायचं आहे, कुठले प्रॉडक्ट पाहिजे तर वास्तू तथास्तूचा हा जो नंबर इथे डिस्प्ले झाला आहे 9021 900 600 हा डायल करून तिथनं तुम्ही प्रॉडक्ट मागवत चला. ग्रुप फक्त इन्फॉर्मेशन पुरता आहे आणि छान छान माहितीसाठी आहे. पहिला प्रश्न पाहूयात. आशा महाडिक, नमस्कार सर, मी आपले सर्व व्हिडिओ पाहते, खूप छान आहेत. 5 रुपयाचे कॉईन देवघरात ठेवले आहेत, ते काढले तर चालतील का? बघा मी जवळपास 20 वर्षापूर्वी 5 रुपयाचे कॉईन एका तांब्याच्या डिशमध्ये पूजा करून देवघरात ठेवण्यासाठी सांगितले आणि त्याच्यामुळे काय झालं, अनेक लोकांच्या घरामध्ये पैशांची स्थिरता म्हणजे स्टेबिलिटी वाढायला लागली. पहिल्यांदा हा मी अनुभव घेतला स्वतःला आणि त्याचा उपयोग झाला. आता तुम्हाला काढायचे असतील तर का काढायचे हे तुमचं कारण आहे. पैसे टिकवायचे आपल्या हातात आहे, न टिकवायचे आपल्या हातात आहे. हा छोटासा उपाय तुम्ही काढू शकता किंवा ठेवू शकता. आता हा उपाय ऐकल्यानंतर ना तुम्ही माझ्या जुन्या यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये बघा, ह्याची सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे की 5 रुपयाचे 21 कॉईन देवघरामध्ये कसे पूजन करायचे, काय करायचे. अनिल भोसले, नमस्कार सर, तुमचे मार्गदर्शन खूप फायदेशीरच ठरते, असे कुणी देत नाही मार्गदर्शन, त्याबद्दल धन्यवाद. आमचे देवघर उत्तर दिशेला पूर्व पश्चिम जमिनीवर आहे, वरती पोटमाळा आहे, वास्तुदोष आहे का? अजिबात नाही आहे. पोटमाळा हा जवळपास 5-6 फुटानंतर येतो, त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही आहे. लता कल्याण, नमस्कार सर, तुमचं मार्गदर्शन अतिशय लाभदायक असते, आशीर्वाद देताना खूप छान वाटते आणि ऐकायला छान वाटतो, एक आयुष्यभरासाठी सपोर्ट मिळतो. सर, मिस्टरांना स्वप्नात कायम पितरं येतात, माझी माहेरची सासरची सगळी पितरं येतात, काही उपाय सांगा. हजारो विचार येतात, डोकं मन शांत राहत नाही, सारखी भीती वाटते, डिस्टर्ब असतात, कृपया उपाय सांगा. तर मी सजेस्ट करतो, सुलेमानी हकीकची ही सुंदर माळ आहे, तर ही वापरा. ह्याचा फायदा खूप भरपूर आणि सगळ्यांना आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या घरावरती हे बघा, हे नक्कीच मेन दरवाज्यावरती टांगायचं. कुठं कसं कुठली दिशा तुम्हाला ऑफिसमधून मिळेल. आणि सध्या सर्वात फास्ट सेलिंग असणारा उमरा स्प्रे एकदा मागवला ना तुम्ही 1000 वेळेला मागवाल. माझ्याकडे रेग्युलर ह्याचा सेल खूप आहे, छान हे प्रोडक्शन आहे. आणि हा उमरा स्प्रे तुम्हाला लवकरात लवकर घरी ऑर्डर करा. आणि हा कसा वापरायचा, काय करायचा, वास तर तुम्हाला आवडणारच. हा तुम्ही उमरा स्प्रे घरात स्प्रे करा, अंगावरती मारा, हातावरती मारा, कुठलाही साईड इफेक्ट नाही, फक्त छान सुगंध आणि मंदिराचा पॉझिटिव्ह ऑरा निर्माण होतो. पुढची प्रश्न, आणि हां, त्यांना रात्री झोपताना स्वामी समर्थांचा 11 वेळेला जप करायला सांगा. पायाच्या तळव्याला खाली एक काळ्या रंगाचं काजळ लावायचं, हा विषय कमी होऊ शकतो. रिझल्ट मिळाला की पुन्हा तुम्ही प्रश्न टाका की हे छान झालं म्हणून. स्नेहल, नमस्कार सर, आमच्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात टॉयलेट आले आहे, उपाय करा. लक्षात घ्या, इथून बसून मी तुमची नैऋत्य दिशा नाही गृहीत धरू शकत. तुम्ही प्लॅन पाठवा, प्लॅनवरती मार्किंग करा कुठे कसं काय आहे, मग आपण पाहूयात की उपाय काय करायचा. आणि नक्की नैऋत्य दिशेच्याच टॉयलेटमुळे गडबड होती का अजून काही? कारण लक्षात ठेवा, फक्त नैऋत्य दिशेला जर टॉयलेट आलं तर ईशान्येला सुद्धा दोष आला असेल, तुम्ही बघू शकता. इतर काय दोष आहेत ते आपण सगळे पाहून घेऊयात. यानंतरनं नमस्कार सर, रुपाली बारगजे, नमस्कार सर, वॉशिंग मशीन कोणत्या दिशेला ठेवावे? हां, नैऋत्य दिशेला जे टॉयलेट आहे मी त्यांच्यासाठी एक छोटासा अजून एक उपाय सांगतो जो घरी आपल्याला करता येऊ शकतो. हा 7 चक्रा ट्री जरा तुम्ही साऊथ वेस्ट डायरेक्शनला ठेवून टाका. आणि तुम्ही हे ब्रेसलेट जे सिट्रीन आहे ते घरातले दोघंही वापरा. साऊथ वेस्ट टॉयलेटचा विषय चालला होता, उपाय तर आपण करू, पण हे सध्या 2 उपाय करा. आणि स्पेशली उमरा स्प्रे तर चांगलाच फायदेशीर आहे, बरोबर. उमेश कदम, नमस्कार सर, गायत्री मंत्रबद्दल माहिती हवी आहे, त्याचे फायदे काय होतात, सतत नामस्मरणसाठी आपण कोणते मंत्र म्हणू शकतो? हे बघा, तुम्ही एकदा कुंडलीचं मार्गदर्शन घ्या, तुमच्या नक्षत्रानुसार कोणत्या नक्षत्राचा जप, कोणता जप आहे हे आपण पाहूयात. गायत्री मंत्र तर सर्वात बेस्ट.
रोज प्रत्येकाने 11, 21, 51, 108 वेळेला जप केला तर एनर्जी आणि आयुष्य जबरदस्त स्ट्रॉंग होऊन जातं. ज्याला संध्या म्हणतात, ज्यांना संध्या करता येत नाही किंवा ज्यांना अलाउड नाही, त्यांनी निदान गायत्री मंत्राचा जप करू शकता. सुरुवातीला ऐकायला चालू करा. इतके सुंदर व्हायब्रेशन आहेत की गायत्री मंत्र जो जप करतो त्याला दीर्घायुष्य मिळतं आणि कटकटी त्रासापासून मुक्तता होते. बाकी वेगळा व्हिडिओज मी यावरती बनवतो आहे. तुम्ही छान प्रश्न दिलात. हां, आणि ज्यांना काही व्हिडिओज पाहिजेत या प्रश्नावरचे ते तुम्ही टाकत चला कमेंट बॉक्समध्ये. आणि व्हॉट्सअपचा ग्रुप त्यासाठीच केला आहे की तुम्ही व्हिडिओ सजेस्ट करा, तुमचे उत्तरं त्या व्हिडिओतनं द्यायला चालू करतो आहे. यानंतरनं रेश्मा गोरे, नमस्कार सर, आमच्या घराचा दरवाजा नैऋत्य दिशेला आहे, पैसे येतात पण टिकत नाही, मिस्टरांनाही व्यसन आहे ते सुटत नाही, त्यासाठी उपाय काय सांगतो. स्पेशल सिद्ध केलेले पूजा केलेले हे झिबू कॉईन मिस्टरांच्या खिशामध्ये ठेवा आणि त्यांच्यासाठी हे कार्नेलिन नावाचं ब्रेसलेट आहे बघा, ह्याचा वापर खूप छान होतो आणि कार्नेलिन ब्रेसलेट हे अतिशय फायदेशीर आहे. यानंतरनं घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्यावरती हे तुम्ही टांगा. याचा फायदा तुम्हाला भरपूर आहे. हे कुठेच मिळणार नाही, फक्त वास्तू तथास्तू मिळेल. आणि जेव्हा जमेल तेव्हा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की घराची जी नॉर्थ वेस्ट डायरेक्शन आहे इथे हे तुम्ही ठेवू शकता. हे ऑफिसमधनं मागवा. आणि नैऋत्य दिशा आहे, गुरुची उपासना घरामध्ये, गुरुचरित्र वाचणे, ह्या बेसिक गोष्टी थोड्या करायला चालू करा. रुपाली बारगजे, नमस्कार सर, वॉशिंग मशीन कोणत्या दिशेला ठेवायला हवी? आग्नेय दिशा, वायव्य दिशा, दक्षिण दिशा किंवा मध्य पश्चिम दिशा ही चालू शकते. धनश्री गायकवाड, नमस्कार सर, कोणतेही ब्रेसलेट किंवा रत्नरुद्राक्ष टॉयलेटमध्ये घालून गेल्यास डिस्चार्ज होतात असे असते का? हो, खूप चांगला हे विषय सांगितला आहे. हे बघा, जिथे निगेटिव्हिटी आहे ह्या ब्रेसलेटचं काम काय? पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करणे. जिथं निगेटिव्हिटी आहे, निगेटिव्हिटीमुळे हे होऊ शकते. त्यामुळे स्मशानामध्ये, टॉयलेटमध्ये किंवा अशा वाईट ठिकाणी तुम्ही ब्रेसलेट, अंगठ्या घालून जाऊ नकात. बरं, वाईट काहीच होत नसतं पण त्याची पॉवर थोडी कमी होते, पुन्हा त्याला रिचार्ज करावं होतं. रिचार्ज करण्यासाठी आपल्याकडे सॅलेनाइट नावाची प्लेट आहे, ते ऑफिसमधून तुम्ही मागवू शकता. यानंतरनं अंकिता शिंदे, नमस्कार सर, तुमच्या कुंडली मार्गदर्शनाचा फायदा माझ्या मावशीच्या मुलीला खूप झाला. तिचं परदेशामध्ये सिलेक्शन झालं आणि ह्या पत्रिकेचे सगळे डिटेल्स अतिशय छान आहे. 60 पानी पत्रिकाही आम्हाला आवडले. आमच्या जवळपास सर्व नातेवाईकांनी कन्सल्टिंग केलेलं आहे. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बेसिक लक्षात ठेवा, आपल्याकडे ट्रू मार्गदर्शन म्हणजे खरं मार्गदर्शन, चूक तर चूक, बरोबर तर बरोबर, होईल करेल असं नाही. लग्नाचा हा कालावधी, या कालावधीमध्ये तुमचे ग्रहाचे योग आहेत. आता तुम्ही प्रयत्नच नाही केले तर लग्न ठरणार कसं? त्यामुळे लग्न ठरण्यासाठी कुंडलीत काही दोष निवारण करायचं आहे किंवा ग्रहांचे काही उपाय करायचे आहेत. कुंडलीमधले दोष असे असतात की ज्याला आपल्याला शांती लागते, काही दानधर्म असतो, काही जप असतो, काही पुण्याची कर्म मी तुम्हाला सुधारायला सांगतो. ह्या सगळ्या गोष्टींचं कुंडलीचं मार्गदर्शन नुसतं घेऊ नका. कुंडली मार्गदर्शन म्हणजे आपले ब्लड, युरिन आणि या सगळ्यांचे रिपोर्ट काढणे. औषधं मी सजेस्ट करतो आहे, रिपोर्टसुद्धा मीच तुम्हाला काढून देतो जो ॲक्युरेट असेल. सोमवार, गुरुवार आणि आता शनिवारीसुद्धा कुंडलीचं मार्गदर्शन होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला बाय अपॉइंटमेंट यायचं आहे. परवा असं झालं की डायरेक्टली जामखेडवरून एक क्लायंट डायरेक्टली आले आणि म्हणले आम्हाला कुंडलीचं मार्गदर्शन घ्यायचं आहे, आम्ही एवढ्या लांबनं आलो आहे. मी त्या दिवशी मुंबईला होतो, म्हणजे ही गेल्या शनिवारची गोष्ट. मग लक्षात ठेवा, तुम्ही बाय अपॉइंटमेंट यायला नको का? कसं होणार? तुम्ही जामखेडवरून आलेलात, एवढ्या लांबनं आलेलात. पण मलाही वाईट वाटलं की अरे तुम्ही आलायत आणि मी नाही आहे, कारण मी कन्सल्टिंगमध्ये आहे. त्यामुळे बाय अपॉइंटमेंट घ्या. ऑफिसमधले जे स्टाफ आहेत 9021 900 600 या नंबरला कॉल करून तुम्ही अपॉइंटमेंटसाठी नाव नोंदवा. याचा फायदा तुम्हाला भरपूर होऊन जाईल. पुढे सचिन शिवाजी झेंडे, नमस्कार सर, माझी मुलगी 10 वर्षाची आहे. तिला वाईट ऊर्जेपासून संरक्षणासाठी कोणते ब्रेसलेट वापरावे? तर छोटी मुलगी आहे म्हणल्यानंतरनं ट्रिपल प्रोटेक्शन माझ्या हातात आहे, तुम्हाला दिसतं, हे वापरा. याचा फायदा भरपूर आहे. आणि मी तिच्यासाठी गळ्यात पेंडंट बघा, हे टायगर आहे म्हणून जे आहे ना, ते टायगर आहे पेंडंट धारण करा. आणि तिला जे आवडेल ते ब्लॅक टर्मोलिनसुद्धा यासाठीच काम करतं. आणि घरामध्ये उमरा स्प्रे नक्कीच तुम्ही स्प्रे करत राहा.
पुढे सचिन शहाणे, नमस्ते सर, आम्हाला नवीन प्लॉट खरेदी करायचा आहे, तर तो चैत्र महिन्यात खरेदी केला तर चालेल का? तर आमच्यासाठी ते चांगले राहील का? प्लॉट खरेदी मुहूर्त, वास्तू खरेदी मुहूर्त, ह्या सगळ्याचं आपल्याला PDF दिली जाते, म्हणजे आमच्याकडे मुहूर्त काढून मिळतात. तर तुमच्यासाठी तुमच्या कुंडलीनुसार कोणता मुहूर्त फेवरेबल आहे हे मी तुम्हाला 3 महिन्याचे मुहूर्त एकत्र पाठवीन. त्यामुळे काय करा, ऑफिशियल नंबरला कॉल करा 9021 900 600 आणि कुंडलीच्या मार्गदर्शन किंवा याच्या मुहूर्तासाठी नावनोंदणी करा. पुढचा प्रश्न आहे जितेंद्र पाटील, नमस्कार सर, मी सध्या घरी आहे, जॉबलेस आहे. मला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे, पण त्यामध्ये संभ्रम निर्माण होत आहे की व्यवसाय करून चालेल का, आणि माझा कॅन्टीनचा व्यवसाय मी चालू करू का फॅब्रिकेशनचा. बघा, हे सगळं आपल्याला कुंडलीवर अवलंबून आहे. त्यामुळे ऑफिशियल नंबरला कॉल करून जरा कुंडलीसाठी नाव नोंदवा. तर ते नाव नोंदणी केल्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला आपण परफेक्ट बघूयात की कुठे आपल्याला कोणता फॅब्रिकेशन, कॅन्टीन का अजून काय. कॉल करा, कारण आपण हे परफेक्टली जाऊयात. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला असं सजेस्ट करतो की ज्याचा फायदा व्यावसायिकांना खूप झाला आहे आणि मी स्वतःलाही अनेक वर्षापासून झाला आहे, पायराईटचं ब्रेसलेट ऑर्डर करा, सर्टिफिकेटसहित तुम्हाला घरपोच मिळणार आहे, अतिशय फायदेशीर आहे, ते तुम्ही मागून घेऊ शकता. पुढे आहे संध्या जिरबानकर, नमस्कार सर, रास ही नावावर नसते की चालू नावावर असते? अजिबात या रॉंग कॉन्सेप्ट डोक्यातनं काढून टाका. जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण काढून जी रास निघते ती आपली खरी नावरस किंवा अशा कशावरही जाऊ नकात. कॉल करा ऑफिशियल नंबरला. पुढचा प्रश्न आहे शारदा लगाडे, नमस्कार सर, आपल्याकडून ऑरा बूस्टरवर ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट घेतलं आहे, खूप छान रिझल्ट आहे. त्याचा मला अजून दुसरे ब्रेसलेट घ्यायचं, तर दोन्ही एकत्र ब्रेसलेट चालतील का? तो दोन्ही एकत्र ब्रेसलेट चालतील, पण कोणते हे तुम्हाला मी सांगतो. आता तुमच्याकडे कोणतं सांगितलं आहे, ट्रिपल प्रोटेक्शन आहे आणि ऑरा बूस्टर आहे. तर तुमच्यासाठी बेस्ट हे बघा, हे आता कॉर्नेलिन नावाचं ब्रेसलेट आहे, मल्टिपल, आणि पैशाचा काही इश्यू असेल तर सर्वात फेमस धन आकर्षण ब्रेसलेट, हे वापरायला चालू करायचा फायदा भरपूर आहे, करेक्ट. आणि आम्ही हे टायगर आयचं बघा, हे पेंडंटसुद्धा आहे, हे तुम्ही गळ्यात धारण करू शकता. टायगर आय पेंडंट अतिशय बेस्ट आहे. यानंतर ना हे माणिक गायकवाड कराड, नमस्कार सर, शेतामध्ये घर बांधायचं आहे आम्हाला, तर त्यासाठी आयवेनुसार आपल्या कुंडलीची गरज असते का? कारण आम्हाला जन्मवेळ माहीत नाही. काही करू नकात, वास्तू व्हिजिट माझी होऊ द्यात. तुमच्या घराच्या प्लॅन वास्तूनुसार सगळा कन्सल्ट करून मिळेल, काळजी करू नका. यामध्ये आयवे कसा असला पाहिजे, घराचा एंट्रन्स कुठे असला पाहिजे, आपण कुठे त्याचं फेसिंग केलं पाहिजे, घरामध्ये टॉयलेट, बाथरूम, आजूबाजू परिसर, काही निगेटिव्हिटी का, जमिनीत काही दोष का, हे सगळं आपण बघून घेऊ. ऑफिशियल नंबरला कॉल करून नाव नोंदणी करून घ्या. यानंतरनं सारिका आवळे, नमस्कार सर, आपल्या कुंडलीनुसार जे रत्न आपण सांगता ते किती रत्न वापरावे लागते, 1 की 2? रत्न तुम्ही 1-2 किती वापरू शकता, पण तुम्हाला ज्याची गरज आहे तेच आपण पहिलं बघू. ह्याचा फायदा मी तुम्हाला सांगतो. रत्न धारण केल्यामुळे काय होतं, ज्या ग्रहांची अनुकूलता नाही आहे ते अनुकूल व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे ऑफिशियल नंबरला कॉल करा. माझ्याकडे सर्टिफाईड बेस्ट रत्न आहेत. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, वास्तू तथास्तू कडून रत्न लोक का घेतात? ज्वेलर्सकडे गेल्यावर काय करतात, 10%, म्हणजे पुण्यात अशी पद्धत आहे, काही ज्वेलर्सवाले आहेत मोठे आहेत नावाने, 10% आम्ही परत तुम्हाला देऊ, 10% कट करू आणि ते रत्न तुम्हाला 10 वर्षांनी आणा. पण लक्षात घ्या, रत्नाची जी व्हॅलिडिटी आहे ती 7 वर्ष, 5 वर्ष किंवा 3 वर्ष असते. मग त्याच्यामध्ये जर हे वापरलेलं रत्न एखाद्या ज्वेलर्सनी घेतलं, धुतलं, पुसलं, पॉलिश केलं, तुम्हाला विकायला दिलं, तर त्या माणसाची निगेटिव्हिटी त्या रत्नाबरोबर आलेली ज्याने विकली ती तुमच्याकडे ट्रान्सफर होणार नाही का? हे वास्तू तथास्तूमध्ये घडत नाही. म्हणून वास्तू तथास्तूची जे रत्न ब्रेसलेट आहेत त्याचा छान उपयोग लोकांना होतो आहे. कारण माझ्याकडे खाणीतून जी रत्न येतात तीच तुमच्यापर्यंत पोचतात आणि ती आम्ही सर्टिफिकेशनसहित सिद्ध करून तुमच्याकडे देतो, तुम्हाला त्याचा वापर होतो. तर ऑल प्रॉडक्ट्स आणि सर्व गोष्टींच्या माहितीसाठी कॉल करा 9021 900 600. शुभम भवतु, शुभ आशीर्वाद.